7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्यांची 48,000 कोटींची जुनी वीज बिलं माफ करणार. मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना दिलासा. एसटीच्या 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ. वाढत्या डिझेल किमतीमुळे एसटी महामंडळाचा निर्णय सर्वसामान्यांना मोठा फटका. मुख्यमंत्र्यांसोबतची भेट पूर्वनियोजित. बैठक पटेल तटकरेंसोबत नव्हती. वर्षावरील भेटीनंतर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. विलिनीकरण आणि अर्थमंत्री पदाबाबत निव्वळ अफवा असल्याचं वक्तव्य. शरदचंद्र पवार डिलिमिटेशनच्या बाबतीत जर गरज असेल तर सरकारने प्रस्ताव द्यावा. 50% जो कॅप आहे तो जर सगळ्या इंडिया अलायन्सची आम्ही चर्चा करू. मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण. विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबियांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला. ठाणे पोलिसांकडून कारवाईची शक्यता. 22 जुलैला अजितदादा पवारांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार. शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. भावली पर्यटक मारहाण प्रकरणातील आरोपींची पोलिसांनी काढली धिंड. आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी. तर रॉडनं हल्ला करणारा फरार आरोपी आकाश भोईरवर आधी खुनाचा गुन्हा. हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ सलग 4थ्या दिवशी श्रीरामपुरात कडकडीत बंद. आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाईची सर्व पक्षीयांची मागणी. संत ज्ञानोबांच्या पादुकांच्या निरास स्नान सोहळा संपन्न. पादुका स्नान सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी. पुढची बातमी आपण बघूया. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती आज पहिल्या आंतरराष्ट्रीय नियमित विमानसेवेच्या पहिल्या विमानाचं आगमन झालेलं आहे. अबुधाबीहून आलेलं एअर इंडियाचं विमान सकाळी 10:20 उतरलं. दरम्यान विमान उतरल्यानंतर विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूटची सलामी देण्यात आली. आणि नवी मुंबईच्या विमानतळावरची आपण ही सगळी दृश्य बघतोय. विमानाला वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला आणि त्यावेळी आपण ही सगळी दृश्य बघतोय. पुढची मोठी बातमी आपल्याला बघायची आहे. 22 जुलैला अजित पवार यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी होणार आहे. राज्य सरकारकडून शासन निर्णय हा जारी करण्यात आलेला आहे. मोठी बातमी आपण बघतोय. 22 जुलैला अजित पवार यांची जयंती साजरी केली जाणार आहे. कार्यालयांमध्ये जयंती साजरी होईल. राज्य सरकारकडून हा शासन निर्णय जो आहे तो आता जारी करण्यात आलेला आहे. सरकारी कार्यालयांमध्ये जयंती साजरी केली जाणार आहे. 22 जुलैला अजित पवार यांची जयंती साजरी केली जाणार आहे. सरकारी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी केली जाईल आणि या संदर्भातला जो शासन निर्णय आहे तो आता राज्य सरकारकडून जारी करण्यात आलेला आहे. आताच्या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. 22 जुलै रोजी 22 जुलैला अजित पवार यांची जयंती साजरी केली जाईल. सरकारी कार्यालयांमध्ये ही जयंती साजरी होणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे सध्या आपल्यासोबत आहे. त्यांच्याकडे आपण थेट जाऊया. प्रणाली, मोठी अपडेट समोर येते, मोठी बातमी समोर येते. 22 जुलैला अजित पवार यांची जयंती साजरी केली जाणार आहे. ती पक्ष पातळीवरही साजरी केली जाणार आहे आणि त्याचबरोबर ती शासकीय ठिकाणी सुद्धा साजरी केली जाणार आहे. पक्ष पातळीवर तर बऱ्यापैकी जर आपण घेतलं तर सगळ्या जिल्ह्यांमध्ये
सप्ताह साजरा केला जाणार आहे. 22 जुलैला अजित पवार यांची जयंती आहे. त्यांच्या निधनानंतर ही जयंती येत असल्यामुळं, म्हणजे 6 महिन्यानंतरच आता ही जयंती येत असल्यामुळं पक्ष पातळीवर तर संपूर्ण राज्यभरामध्ये प्रत्येक जिल्हा पातळीवर प्रत्येक तालुका लेवलवर अजित पवारांची जयंती साजरी करावी असे पक्षादेश देण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे पूर्ण आठवडाभर म्हणजे 22 तारखेपासून ते 29 तारखेपर्यंत पक्ष पातळीवर अजित पवारांची जयंती साजरी केली जाणार आहे. परंतु शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा आता ती साजरी केली जावी असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही एक मोठी अपडेट म्हणावी लागेल की अजित पवार यांची जयंती ही राज्य पातळी पक्ष पातळीवर तर साजरी केलीच जाणार आहे, पण ती कार्यालयांमध्ये शासकीय कार्यालयांमध्ये सुद्धा साजरी केली जाणार आहे. बरं प्रणाली, धन्यवाद या माहितीसाठी. तर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार. शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. तर यापुढील काळात राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे. ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत. शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय. मला सांगताना अभिमान वाटतो की जे आम्ही सांगितलं, आज राज्यातल्या 76% शेतकऱ्यांना आम्ही दिवसा वीज देतो आणि आमचा प्रयत्न हे वर्ष संपता 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज आम्ही देऊ. आणि 8 तास आम्ही देतो, 10 तास जायचंय, नंतर 12 तास जायचंय. दिवसा 12 तास आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही. बिल तुम्ही माफ करायला लाव, घोषणा करायला लाव, त्यात अटी शर्ती घालू नका. पण आमचं एक म्हणणं, तुम्ही जसं इन्फ्रामॅन आहोत तसं तुम्ही लोकनेते व्हा. शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न तातडीनं सोडवा. आता ही घोषणा तर अतिशय सुंदर आहे शेतकऱ्यासाठी, म्हणजे एक जीवदान आहे. का तर शेतकरी हा सध्या या निसर्गाच्या याच्यामधून मेटाकुटीला आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं जर हा निर्णय घेतला असेल तर त्यांचं अभिनंदन करायला हरकत नाही. आणि विषय असा आहे की शासन हे जेवढ्या घोषणा करतं, जेवढ्या तिथं अंमलात आणायची जी पद्धत आहे त्यांची, ती अंमलात आणण्याची पद्धत एक सोपी असावी. निर्णयाचं तसं स्वागतच केलं पाहिजे, कारण आज अनंत अडचणीमध्ये शेतकरी उभा आहे. दुष्काळी परिस्थिती असेल, आजच्या सध्या परिस्थितीचा विचार केला तर शेतकऱ्याने पेरून शेतकरी संकटात आहे. की आपण जो निर्णय घेतला त्याची तात्काळ प्रशासनाला दखल घ्यायला लावून प्रशासन जे आपण माफी करून सुद्धा शेतकऱ्यांना बिलं देत आहे किंवा हे करत आहे, ती शेतकऱ्याची प्रशासनाला सांगून कुंडी अडवणूक होऊ नये.